70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही. सिंचन घोटाळ्याबाबत भाजपचा अजित पवारांना धमकीवजा इशारा. तर भाजपच्या खुल्या आव्हानावरती मौन साधत अजित पवारांची सावध भूमिका. अजित पवारांच्या पक्षाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, आशिष शेलारांनी ठणकावलं. तर अजितदादांनी सावरकरांच्या विचारांना विरोध करण्याचं कारण नाही, फडणवीसांचं वक्तव्य तर अजित पवारांची चुप्पी. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी नक्की पुसल्या जातील. वादग्रस्त वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी. तर मनावरती कोरलेलं पुसता येत नाही, रितेश देशमुखांचं मार्मिक प्रत्युत्तर. मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत अजूनही बाकी. निवडणुकीनंतर सोडत काढली जाणार, सूत्रांची माहिती. इच्छुकांची गणितं बदलण्याची शक्यता. ऐन निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का. फायरब्रँड नेते संतोष धुरी भाजपमध्ये. राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केल्याचा धुरींचा गंभीर आरोप. महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रचाराचा धडाका. तर ठाकरे बंधूंच्या प्रचारसभांना अजूनही मुहूर्त नाहीच. सरकारकडून आडकाठी होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद. अहिल्यानगरमधलं राजकीय वातावरण तापलं. नगरसेवक पदाच्या उमेदवाराला भाजप आमदार संग्राम जगतापांच्या समर्थकांनी धमकावलं. व्हिडिओ पोस्ट करत सुषमा अंधारेंचा आरोप. तर जगतापांनी आरोप फेटाळले. धगधगत्या बांगलादेशामध्ये आणखीन एका हिंदूची हत्या. आतापर्यंत 6 हिंदूंचं हत्याकांड. अल्पसंख्याक समाजामध्ये दहशतीचं वातावरण.